पांडुरंगाला नवस, खरंच ज्ञानोबऱ्यांना नवस, खरंच तुकोबऱ्यांना नवस. तुझी वारी मला घडू दे ज्ञानोबा, माझ्या गळ्यात माळ येऊ दे, वारी करीन. फार अवघड आहे. लोक चांगले नमस्कार करत नाहीत. कोणीतरी एखाद्याने नमस्कार, देवा माझं चांगलं होऊ दे, मी मांसाहार सोडेन, नाही अशी नवस केली लोकांनी. देवा माझं चांगलं होऊ दे, मी दारू पिणं सोडेन, नाही केले अशी नवस. करा ना, आयुष्याचं कल्याण होईल. नाही आपण असं काही करत. आपण तेवढं करतो जे देवाला आवडत नाही, आपण ते करतो. नाही आवडत देवाला, ते आपण करायला जातो. चला, माझा तो विषय नाही, मला इथं सांगायचं आहे. काय सांगत होतो मी? बोला ना. नरहरी महाराज सांगत होतो. आणि नवस केला, मुलगा झाला. हिरे माणकं आणि सोनं घेऊन तो सावकार आला आणि महाराजांच्या हातात दिलं. महाराज, अख्ख्या पंढरपुरामध्ये सुंदर असा सोनार कोण असेल तर तुम्ही आहात. मला हे काय करा, सोन्याचा करदोडा घडवून द्या. महाराज म्हणाले, कोणाला घडवायचं आहे? म्हटले, पांडुरंग. नाव घेऊ नका म्हटलं त्याचा, तो आमचा देव नाही म्हटलं, तो तुमचा असेल. काय करा? महाराज माप घ्यायला येणार नाही. मग काय करा? हा दोरा घ्या, हा दोरा घ्या आणि त्याचं माप घेऊन या. काय घेऊन या? माप घेऊन. सावकार गेला. बडवे मंडळींना हात जोडले. महाराज, सोन्याचा करदोडा देवाला घालायचा आहे हो, माप घेऊन द्या. आणि मग फार आनंदाने देवाच्या कमरेचं माप घेतलं आणि देवाच्या कमरेचं माप अचूक घेऊन नरहरी महाराजांना स्वाधीन केलं. महाराजांनी सुद्धा स्वतःची कसोटी लावली आणि रत्नजडीत सुंदर करदोडा बनवला. आणि रत्नजडीत करदोडा बनवल्यानंतर सावकाराच्या हातात करदोडा आला. तो दिव्य करदोडा पाहिल्यानंतर सावकार आनंदी झाला. वा 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 महाराज, काय तुमच्या हातामध्ये जादू, काय सुंदर करदोडा, जगाच्या बापाच्या कमरेत एवढा सुंदर शोभून दिसेल. आणि मग त्यांचं धन्यवाद मानलं आणि नवस फेडण्याकरता रावळात गेले. रावळात गेल्यानंतर करदोडा देवाला घालायला गेले, 2 बोटं कमी पडला. भक्ती संप्रदायामध्ये 2 बोटं कमी होण्याची उदाहरणं 2दा आलेत. 2 बोटं, 2 अंगुली कमी पडण्याची कारणं 2दा आले. एकदा उखळाच्या बंधनाच्या वेळेला आणि एकदा करदोडा घालण्याच्या वेळेला. का 2च बोटं कमी? माप तर बरोबर घेतलं होतं. त्याचं कारण आहे, देवाला बांधता येतं नाही असं नाही. मला सांगा ना, संत सखुबाईने, संत जनाबाईने देवाला बांधलाच की नाही? धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून निया चोर, गळा बांधून निया चोर, धरिला पंढरीचा केला, हृदय बंदी खाना केला. गळा बांधून निया चोर, गळा बांधून निया चोर, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. देवाला धरता येतो, देवाला बांधता येतो, पण कधी बांधता येतो त्याची कारणं ऐका. सर्वांनी ऐका, सर्वांगाचे कान करा. 2 बोटं करदोडा कमी पडायला लागला. अरे बापरे, काय करावं? पुन्हा गेले, करदोडा 2 बोटं वाढवला. पुन्हा पाहिलं, पुन्हा 2 बोटं कमी. काय कारण आहे? अध्यात्मशास्त्र सांगतं देवाला बांधता येतं, पण अहंता आणि ममता जोपर्यंत निवृत्त होत नाहीत तोपर्यंत देवाला बांधता येत नाही. अहंता आणि ममता, आपली असणारी ममता आणि आपला असणारा अहमपणा म्हणजे मीपणा, ही अहंता आणि ममता जोपर्यंत आपण दवडत नाही तोपर्यंत देवाला बांधता येत नाही. मग मला सांगा, अहंता आणि ममता दवडायला पाहिजे की नाही? आपल्याकडे मी शिल्लक आहे की नाही?
अहम शिल्लक आहे की नाही, ह्या विश्वाच्या पाठीवर मोक्ष ज्याला प्राप्त पाहिजे, तो मोक्ष ज्याला प्राप्त पाहिजे त्यांनी अहंता धरून जमत नाही. एका राजाने ऐकलं. काय ऐकलं? गुरुकडून जर आपण अनुग्रह घेतला तर माणूस मुक्त होतो, 184 फेरा संपतो आणि आपण त्या मुक्तीच्या अधिकारी होतो. असं ऐकल्यानंतर तो राजा धावत धावत गेला. एक गुरु शोधले आणि गुरुला सांगितलं मला अनुग्रह द्या, मला काय करा, समाधान करा. त्या राजाला पाहिलं. राजाला पाहिल्यानंतर राजाची जी अहंता ममता शिल्लक पाहिली आणि त्यांनी सांगितलं राजा आज मी तुला अनुग्रह देणार नाही, उद्या पहाटे ब्रह्ममुहूर्ताला ये, मी तुला अनुग्रह देईन. पण जाता जाता राजा त्या गुरुने सांगितलं राजा थांब, एकटाच ये बरं. काय कर? एकटाच आहे. मला सांगा ब्रह्ममुहूर्ताला बोलवले की नाही? किती वाजता ब्रह्ममुहूर्त चालू होतो? नाही, पुढच्यांनी उत्तर देऊ नका, मागच्या माता माऊलींनी उत्तर द्या. त्यांच्याकडे थोडंसं हे फिरवा गुरुजी. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. त्यांच्याकडे फिरवा, द्या उत्तर. ब्रह्ममुहूर्त किती वाजता चालू होतो? सकाळी 8:30. किती? 5, 4:45, 3:30. हां बस ब्रह्ममुहूर्तावर ये. राजाला रात्रभर झोप लागली नाही, अनुग्रह मिळणार, आपल्या देहाचं सार्थक होणार, 184 फेरा आमचा चुकणार. रात्रभर राजा झोपला नाही. पहाटे स्नान केलं आणि मग राजा घोड्यावर बसला आणि गुरूंच्या त्या आश्रमाकडे प्रवृत्त झाला. कुटीमध्ये बसणारे गुरु त्यांनी घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला. बस असाच आवाज आला होता. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला आणि गुरूंनी काय केलं? आपल्या झोपडीचं द्वार लावून घेतलं. झोपडीचं द्वार लावून घेतल्यानंतर मग तो राजा आला. राजाला वाटलं गुरु झोपलेत की काय, पण आतमध्ये पूजेचा आवाज येतोय, कवाड बंद आहे. गुरुनं कसं कळणार? मग दरवाजा ठोकला. दरवाजा ठोकल्यानंतर आतून आवाज आला, कोण आलंय? राजाने सांगितलं मी हा पूर्ण या राज्याचा राजा तुमच्या भेटीला आलो आहे. गुरुनी सांगितलं आलाच तसा परत जा. राजा म्हणाला काय माणूस आहे, काल तर बोलवलं आज बोलवत नाही. पुन्हा राजा गेला, पुन्हा रात्रभर झोपला नाही. अनुग्रह मिळणार आहे, जीवनाचं कल्याण होणार आहे, 84 फेरा चुकणार आहे. पुन्हा सकाळी आला, घोड्यांच्या टापाचा आवाज आला, पुन्हा द्वार लावून घेतलं. पुन्हा विचारलं कोण आलंय? त्यांनी सांगितलं काल राजा बोललो, त्यांना आवडलं नसेल म्हणून त्यांनी उत्तर दिलं मी ह्या पूर्ण पंचकृषीतला ह्या राज्यातला लढवय्या योद्धा आलोय. म्हटलं एक मिनटं पण थांबू नको, चालतं उद्या ये. राजा म्हटलं काय माणूस आहे, काल बोलवलं परत पाठवलं, आज बोलवलं परत पाठवलं, आणि मग पुन्हा तिसऱ्या दिवशी बोलवलं आणि मग पुन्हा त्यांनी तेच केलं. कोण आहे? तरी सांगितलं राजा सांगितलं तर त्यांना पटलं नसेल, योद्धा सांगितलं आवडलं नसेल, या राज्यात श्रीमंत माणूस मी आलोय. आता म्हणजे जरा जरी थांबलास तर मार खाशी. चालतं गेलं. राजाने विचार केला काही झालं तरी अनुग्रह घेतलाय, 184 योनीतून मुक्ती पाहिजे. हा देह आपल्याला सार्थक करायचाच आहे, या देहातली पाप निवृत्ती करायचीच आहे. राजा चौथ्या दिवशी गेला, पुन्हा तसंच झालं. घोड्यांच्या टापाचा आवाज, मग दरवाजा लावून घेतला. पुन्हा राजाने दरवाजा ठोकला, आतून आवाज आला कोण आलंय? राजाने निशब्द राजा झाला, काहीच बोलला नाही. एक घटिका राजा स्थिर झाला. घटिका कळते? घटिका किती मिनिटाची? 24. किती मिनिटाची घटिका? किती मिनिटाची? 24. प्रहर किती तासाचा? 3 तासाचा प्रहर. 24 मिनिटाची घटिका. म्हणून नवरा बोहल्यावर आल्यापासून 24 मिनिटं लग्न लागलं पाहिजे. आणि मग ते घटिका पात्र खाली गेलं. घटिका पात्र माहिती आहे ना? हां, गंगालय घ्यायचं, त्या गंगालयाला पाण्याने भरायचं, त्याच्यामध्ये नवरदेव उभा राहिल्यावरती घटिका सोडायची. घटिका म्हणजे एक वाटी असते, त्या वाटीला खाली छिद्र असतं बारीक, ती टाकलं की त्याच्यात खालून हळूहळू पाणी येतं. ती बुडली की समजायचं आली लग्न. नको आता लोक म्हणतील श्रावणात, मी असं ऐकलंय श्रावणात लग्न म्हणजे लागली की उंदीर येतात. नंतर बोलू हा विषय कधी. फार
इंटरेस्टिंग आहे. काय काय रिसर्च अजून नाही कळत लोकांना. चला पुढे. मग घटिकाभर उभा राहिला आणि मग आतून गुरुजी आले आणि त्याला आलिंगन दिलं. हा ते राजा. मग लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी, कटिकर समचरण साजेरे, राहिला दिवरे तिरी उभा, कुंटले सायास आणि कया जीवा, धरिले केशवा पाय तुझे, तुझ वाटे आता ते करे अनंता, तुका म्हणे सांगता लाज माझे. सगळं निरसन केलं, देह निरसन केला आणि मग त्या राजाला प्रश्न निर्माण झाला, गुरुजी एवढं सोपं सांगायचं होतं ना, 3 दिवस का मागे पाठवलं? 3 दिवस म्हटलं 3 दिवस तू 3 वाक्य बोललास. काय मी हा राजा आहे, ह्या पूर्ण क्षेत्राचा राजा आहे. मला सांग, रात्रीच्या झोपेमध्ये जर तुझ्यावर कोणी हल्ला केला आणि तुला हरवलं, तुझा राजमुकुट त्याच्या जर डोक्यावर घातला, तर सकाळी उजडता तू राजा असशील का सामान्य माणूस असशील? सामान्य. एकदा हरलास, तुझा राजमुकुट गेला की तू राजा राहू शकत? बोला ना. उग्रसेनाचा घात त्याच्या मुलांनी रात्रीच केला हो. पण तेव्हापासून मुलगा बापाच्या विरुद्ध ही परंपरा आहे. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. रात्रीच झोपला होता बाप, रात्रीच बंदीखाने टाकला आणि मुकुट डोक्यावर, ज्याच्या डोक्यावर मुकुट तो राजा. आता मला सांग, रात्रीच जर तुझ्यावर लढाई झाली तर तू राजा कुठला? त्याला पटलं. याचा अर्थ मुकुट असेपर्यंत राजा, ज्याने मुकुट घेतला तो राजा, मी राजा नाही. मग मला सांग, तू राजा म्हणून का घेतलास? त्याला वाईट वाटलं. त्याला वाटलं बरोबर आहे, ठीक आहे मी राजा नाही. दुसऱ्या दिवशी म्हणालास मी लढवय्या योद्धा आहे, युद्धच झालं नाही तर तुला लढवय्या कोण म्हणेल? तिसऱ्या दिवशी म्हणालास मी श्रीमंत, तुझ्याकडं श्रीमंतीच राहिली नाही तर तू श्रीमंत कुठून असणार? एक लक्षात घे, मी तुला सांगत होतो तू एकटाच ये. त्या राजाने सांगितलं एकटाच येत होतो. गुरुनी सांगितलं बाळा तू एकटा येत नव्हतास, जन्मानी मरणाला कारणीभूत ठरणारा मी नावाचा शत्रू तू 3ही दिवस घेऊन आलास, म्हणून तुला मागे पाठवलं. मी राजा, मी लढवय्या योद्धा आणि मी श्रीमंत, हा मी नावाचा शत्रू तुम्हाला आणि मला घातक आहे. आणि त्यामुळे आपल्या या देहाकडनं पाप होतात आणि देह व्यर्थ जातो. मग व्यर्थ न जाता या देहाची पाप निवृत्ती करता काय उपाय? अभंगाचं 2रं चरण. दान धर्म नाही केला, दान धर्म नाही केला, शेवटी जन्मावेत गेला, शेवटी जन्मावेत गेला, शेवटी जन्मावेत गेला, शेवटी जन्मावेत गेला. दान धर्म नाही केला, दान धर्म नाही केला. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव भगवान की पार्वती पदे दान धर्म नाही केला त्याने जन्म व्यर्थ गेला. दान धर्म करायचा. धर्म का करायचा? देव आपल्या घरी सत्तेने राबवायचा असेल भक्ताला तर धर्म करायचा. धर्म करा धर्म करा तेने देव येई घरा. धर्म करा धर्म करा. धर्म करायचा. देव घरात आणायचा असेल तर धर्म केला पाहिजे. दानाचा धर्म करा. कोणता तरी नरहरी महाराज म्हणतात जेने दान धर्म नाही केला. दान आणि धर्म जर केला नाही, ऐका, आपण कमवलेलं धन हे पापाचं आहे का पुण्याचं आहे कोणाला माहिती. एक मौज आहे, आपण पापी की पुण्यवान. सगळ्यांकडे लक्ष द्या, सगळ्यांची कान टवकारली. बरं, पापी आपण म्हणू शकत नाही स्वतःला. का? तर आपण व्रत करतोय, वैकल्य करतोय, उपास करतोय, तापवास करतोय, काहीतरी करतोय, मग आपण स्वतःला पापी. मग पुण्यवान तर पुण्यवान म्हणू शकत नाही. कधीतरी कोणाबद्दल तरी मनात आपल्या वाईट भावना, बोला ना, कधीतरी एकमेकाबद्दल आपण लाव्या केल्या. फार या द्वंद्वात जीव फसलाय. पापी आहे की पुण्यवान आहे आपण? ऐका, मग आपल्याला जर देह पवित्र करायचा असेल तर सांगितलं दान आणि धर्म करा. ज्यांनी दान धर्म नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. आपल्याला मिळालेलं दान करणं याच्यात आपल्या जीवनाची सार्थकता आहे. मला सांगा, 450 वर्षापूर्वी आपल्या लोकांचा जर आपण अंदाज बांधला तर आपल्या लोकांकडे कुडाची घरं असतील, होतीच. इथं असणारी बरीचशी मंडळी, त्याला मीही साक्ष आहे. इथून 25 वर्षापूर्वी मी स्वतः याला साक्ष आहे, पाहिलं. आपल्याकडे गावोगावी 75% लोकांची घरं कुडाची होती किंवा मातीची होती. मामा बरोबर? ऐका, जर 25-1 वर्षापूर्वीचा इतिहास आपण जर आपल्या पंचकृषीचा काढला तर कुडाची घरं आपल्या लोकांनी पाहिलेत कशी असतात ती. तर 450 वर्षापूर्वी मे बी पॉसिबल, कदाचित विटांची नसतीलच आपल्या लोकांची घरं. तशा वेळेला श्री तुकोबरांची 65 लाखाची जहागिरी होती. किती? 65 लाखाची जहागिरी 450 वर्षापूर्वी होती. त्यावेळेला आपल्या लोकांची मे बी कुडाची मातीची घरं असतील नसतील तेही मला माहीत नाही, आपण असतील म्हणून समजूया. अशा वेळेला 65 लाखाची जहागिरी होती. तुकोबारांनी ठेवली का दान केली? दान. बोला, दान केली. मला सांगा, प्रांजळ मत, अगदी वेळ कमी आहे, मी सिद्धांताकडे येतोय. आपण देवाकडे जाणं याला भक्ती म्हणतात का देव आपल्याकडे येणं याला भक्ती म्हणतात?
आपल्याकडे मला दोन गटात उत्तर द्या. माता माऊली तुम्ही सांगा, देवाने आपल्या घरी यावं का आपण देवाच्या घरी जावं? बरोबर आहे. आपण जोरात बोला. आपण देवाच्या घरी. ठीक आहे, लॉक किया जाय. ऑब्जेक्शन. ठीक आहे. आता इकडनं उत्तर द्या. देवाने आपल्या घरी यावं का आपण देवाच्या घरी जावं? देवाने आपल्याकडे या. हां, तुम्ही सांगितलं देवाने आपल्या घरी यावं. तुम्ही म्हटलात आपण देवाकडे. देवाच्या. आपण देवाच्या घरी गेलो की झाला ना 13वा. जाऊ देवाची या गाव. काय कीर्तन ऐकताय? आपण देवाच्या घरी गेलं काय झालं आपलं? देवाची या गाव. संपलं ना. मग याच्यात पुरुषार्थ नाही. देवानी आपल्या घरी येऊनी गोपाळ राहील नाही तेथे. तेथे, अशी प्रमाण आहे. देव घरा आला आला भक्ती सन्माने पूजिला. पूजिला. बघा, सगळ्या संतांचं वाङ्मयामध्ये मी पुराव्याशिवाय एकही वाक्य बोलत नाही, हा माझा नियम. आपण देवाच्या घरी जाणं पुरुषार्थ नाही, देवाने आपल्या घरी येणं ही भक्ती आणि हा खरा पुरुषार्थ आहे. सगळ्या संतांचा इतिहास बघा. संत देवाच्या घरी गेले नाहीत, देव त्यांच्या घरी आला. देव त्यांच्या घरी आला. मला सांगा, देव घरात येणं किती मोठं पुरुषार्थ आहे. बरं, ज्यांच्या घरात आला ना त्यांच्या घरात खायला अन्न नव्हतं आणि आलेला देव म्हणतो मला भूक लागली. भूक लागली. बघा, भक्तीची पराकाष्ठा बघा. भक्तीच्यात एक लक्षात घ्या, एक्झाम दिल्याशिवाय कोणी पास होत नाही. काही लोक म्हणतात काय परीक्षा काय आत बस तर पेपराला. कळतंय का मला काय म्हणायचं? काही लोक म्हणतात काय वारकरी हो, मग तुला कळेल. होय 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 सांगितलंय. वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. कुठली पंढरी पाहायची? वा. कुठली पंढरी? काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. बस, कायारूपी पंढरी पाहून आत्मारूपी विठ्ठल जळीस तळी काष्टी पाशाने पाहणं हा खरा परमार्थ आहे. आता ऐका, आता ऐका, आता ऐका. ज्यांच्या घरी आला 65 लाखाची जहागिरी, पण काय केली? दान केली. जेव्हा 65 लाखाची जहागिरी होती तेव्हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक देवाला मिळाला असता, तेव्हा आला नाही. हा असा आहे, याचा दरबार असा आहे. धुंद झाला तुझा दरबार. लय विचित्र आहे, लय विचित्र आहे. ऐका, तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुमची परीक्षा नसते, तुमच्याकडचा पैसा संपल्यावर तुमची परीक्षा असते.